लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवार यांना मोठा धक्का बसला। पत्नी सुनेत्रा पवारांचा पराभव झाला। मात्र महायुतीतील घटक पक्षांमध्ये सुद्धा अजित पवारांच्या पक्षाला सर्वात कमी जागा मिळाल्या आणि तेव्हापासून अजित पवार हे टीकेचे धनी होत आहेत। त्यातच दादांसोबत गेलेले आमदार शरद पवारांच्या संपर्कात असल्याच्याही बातम्या आल्या। आता तर बालेकिल्ल्यातच अजित पवारांना मोठा सुरुंग लागण्याची चिन्ह दिसतायत। पाहुयात नेमकं झालंय तरी काय। उद्या अजित पवारला पहिला सोडणारा माणूस कोण असेल तो अनिल पाटील असेल हे सांगतो तुम्हाला। रोज काही ना काही बातम्या येत असतात, एक आपण मनोरंजन म्हणून ऐकायचे सोडून द्यायचे। अजित पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री गेल्या काही दिवसात धक्क्यांवर धक्के सहन करतात। मग तो पत्नी सुनेत्रा पवार यांचा बारामतीत झालेला दारुण पराभव असो की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुखपत्रानं अजितदादांवर फोडलेलं खापर असो किंवा अजितदादांना सोबत घेऊ नका असा धोशा लावणारा भाजपचा पदाधिकारी असो, खरं जर निर्णय घेणार असेल तर अजितदादांना महायुतीतून बाहेर काढा। अन्याय केलाय त्यांनी सुभाष बापूंवर, अन्याय केलाय राहुल दादांवर, अन्याय केलाय योगेश अण्णांवर। हे सगळं असं घडत असताना आता माजी मंत्री सतीश पाटील यांनी नवा राजकीय बॉम्ब टाकलाय। मंत्री अनिल पाटील हे अजित पवारांची साथ सोडून भाजपमध्ये जाणार असल्याचा मोठा गौप्यस्फोट केलेला आहे। त्याचे लोक बोलायला लागले की आता अजितदादा पवारला सोडून इलेक्शन लढावं लागेल, नाही तर आपल्याला येते आपोआप उद्या हे सगळं आवाज। उद्या अजित पवारला पहिला सोडणारा माणूस कोण असेल तो अनिल पाटील असेल हे सांगतो तुम्हाला। तिकडे जाईल इथं बोलायची सवय आहे, सगळे काढा माझा काढू दे मला काही। लोकसभेच्या निकालात येतात का माजी मंत्री म्हणतात की ते आपल्याकडे येतात भाजपमध्ये? कोण माजी मंत्री? सतीश अण्णा पाटील म्हणतात की भाजपकडे जात आहेत। चांगला आहे, आनंद आहे। तो काही विषय मला वाटतं की रोज काही ना काही बातम्या येत असतात, एक आपण मनोरंजन म्हणून ऐकायचे सोडून द्यायचे। त्यातच आता अजित पवारांना त्यांच्याच बालेकिल्ल्यामध्ये अर्थात पिंपरी चिंचवडमध्ये मोठा धक्का बसणार असल्याची चर्चा रंगली आहे। कारण अजितदादांसोबत गेलेल्या 16 नगरसेवकांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे। त्यात अजित गव्हाणे शहराध्यक्ष अजित पवार गट, विक्रांत लांडे माजी नगरसेवक, पंकज भालेकर माजी नगरसेवक, समीर मासुळकर, संजय वाबळे, राहुल भोसले, विनया तापकीर, वैशाली घोडेकर या माजी नगरसेविकांचाही समावेश आहे। याबाबत खुद्द शरद पवार यांना विचारलं असता त्यांनीही याला दुजोरा दिलाय। नंतर लोकसभेच्या तुम्ही काय परसेप्शन बदललेलं पाहताय आणि कोण कोण लोक तुमच्याकडे नव्यानं अप्रोच होत आहे, त्यांची नव्या येणाऱ्यांसाठीची जागा तुमच्याकडे किती आहे? अजून सांगितलं होतं असायचं त्याच्या डोळ्यामध्ये तसं आज आमच्या सगळ्यांचं लक्ष उद्याची महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक आहे। एकूणच लोकसभा निवडणुकीत निराशाजनक कामगिरीनंतर अजित पवार काहीसे नाराज असल्याचं बोललं जात आहे। त्यातच पत्रकार परिषदेत त्यांच्या बॉडी लँग्वेजचीही मोठी चर्चा रंगली। त्यामुळे आता मंत्री अनिल पाटील असो की पिंपरी चिंचवडचे 16 माजी नगरसेवक असो यांनी साथ सोडली तर विधानसभा निवडणुकीआधी अजितदादांना बसलेला तो मोठा धक्का असेल। नाझिम मुल्ला, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।